गणपती बाप्पा. महाजी शिंदे मल्हारराव अंतर साधारणतः 60 किलोमीटर आहे. खाण्याचे पदार्थ यावर ते डल्ला मारू शकतात. तळ्यात सापडलेली मूर्ती ही नसून मोदकाऐवजी बेसनाच्या लाडूचा. सकाळी 7 वाजताच आमची बस आली आणि सीट पकडायची घाई सर्वांनीच केली. आप्पासाहेबांनी तर एका फटक्यातच नारळ फोडला आणि आम्ही सर्वांनी अष्टविनायकच्या दिशेने कूच केली. गणपती बाप्पा. मंगल मूर्ती. छत्रपती शिवाजी महाराज की. पुणे शहराला बाय बाय करत अवघड बोबदेव घाट मार्ग चढत आणि उगवत्या सूर्यनारायणाचे दर्शन घेत आम्ही प्रथम गणपती मोरगावला पोहोचलो. पुणे ते मोरगाव हे अंतर साधारणतः 60 किलोमीटर आहे. सिंधू नामक असुराचा वध करण्यासाठी गणपतीने मयुरावर आरूढ होऊन येथे अवतार घेतला, म्हणून याला मयुरेश्वर असे म्हणतात. हे स्वयंभू स्थान असून मंदिराच्या चारी बाजूने काळ्या पाषाणातील तटबंदी असून दगडातील सुंदर नक्षीकाम आणि मंदिराची रचना गडीसारखी आहे. भिंतीवर लावलेले नाणे जर स्थिर राहिले तर मनातील इच्छा पूर्ण होते असे म्हणतात. मंदिराच्या आवारात आम्ही सर्वांनी गणपतीची महाआरती केली. त्यानंतर दुसरा गणपती सिद्धटेकला निघालो. मोरगाव ते सिद्धटेक हे अंतर साधारणतः 57 किलोमीटर आहे. निसर्गरम्य भीमा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार केलेले हे आहे सिद्धटेकचे सिद्धिविनायकाचे मंदिर. यावेळी मंदिराच्या बाहेर नव्याने बांधकाम चालू असल्यामुळे व्हिडिओ शूट करताना अडचणी आल्या. त्यामुळे सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले आणि थेट थेऊरच्या दिशेने निघालो. हे अंतर साधारणतः 78 किलोमीटर आहे. पेशवे घराण्याचे आराध्य दैवत चिंतामणी हे सर्व भक्तांची चिंता दूर करतात अशी मान्यता आहे. लाकडी सभा मंडप, कोरीव नक्षीकाम अशी या मंदिराची खास वैशिष्ट्ये आहे. माधवराव पेशवे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रमाबाई याच ठिकाणी सती गेल्याची ऐतिहासिक नोंद आहे. चिंतामणीचे दर्शन घेऊन आम्ही रांजणगावच्या दिशेने निघालो. हे अंतर 38 किलोमीटर आहे. महागणपतीने त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी शंकराला आशीर्वाद दिला, तोच हा रांजणगावचा महागणपती. 10व्या शतकातील हे मंदिर पूर्वाभिमुख असून सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतील अशी रचना आहे. मंदिराच्या बांधकामात सरदार महाजी शिंदे, मल्हारराव होळकर आणि सवाई माधवराव पेशवे यांचे मोठे योगदान आहे. या ठिकाणी जुने बाराव म्हणजे विहीर असून मंदिराचा इतिहास भिंतीचित्रात रेखाटलेला पाहावयास मिळाला. महागणपतीचे दर्शन घेऊन आम्ही ओझरच्या दिशेने निघालो. हे अंतर साधारणतः 60 किलोमीटर आहे. आता मंडळी 8 गणपती पूर्ण करायचेच, मग थोडेसे एंटरटेनमेंट तर झालेच पाहिजे. आणि हो, त्यात आमची बच्चन कंपनी काही कमी नाही बरं का. कुकडी नदीच्या तीरावर सोन्याचा कळस असलेले श्रीमंत गणपती म्हणून ओझरचा विघ्नेश्वर प्रसिद्ध आहे.
विघ्नासुराने सृष्टीत विघ्न निर्माण केले म्हणून गणेशाने त्याला याच ठिकाणी पराभूत केले. शरणागत विघ्नासुराने विनंती केल्यावर गणेशाने त्या ठिकाणी विघ्नेश्वर नावाने निवास करण्याचे मान्य केले. तेच आहे ओझर. सुंदर दीपमाळा, भव्य तटबंदी, स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आणि मंदिर व परिसरातील स्वच्छता हे या तीर्थक्षेत्राचे खास वैशिष्ट्य आहे. ओझरून आम्ही लेणेंद्रीला मुक्कामासाठी निघालो. हे अंतर साधारणतः 13 किलोमीटर आहे. सकाळी लवकरच बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी लेणेंद्रीचा डोंगर चढण्यासाठी निघालो. याच बौद्धकालीन लेण्यांमध्ये गिरिजात्मक बाप्पा विराजमान आहे. वयस्कर व्यक्तींसाठी या ठिकाणी डोलीची सोय असून प्रत्येकी 1,500 रुपये घेतले जातात. एक एक पायरी सर करत करत आम्ही एकदाचे लेणेंद्रीच्या डोंगरावर पोहोचलो. येथूनच छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेले किल्ले शिवनेरीचे खूप छान असे दर्शन होते. इसवी सन 3ऱ्या शतकातील बौद्धकालीन 30 कोरीव लेणे असून 7व्या गुहेमध्ये गणपतीचे मंदिर आहे. या ठिकाणी वानरसेना सक्रिय आहे. मोबाईल, पाण्याची बाटली, खाण्याचे पदार्थ यावर ते डल्ला मारू शकतात. त्यामुळे सावधगिरी बाळगा. ग्रुप करून चालत राहा. सकाळचा नाश्ता उरकून आम्ही महडच्या दिशेने निघालो. हे अंतर साधारणतः 140 किलोमीटर आहे. इच्छापूर्ती करणारा हा वरद विनायक. एका भक्ताला दृष्टांत झाला आणि त्याला तळ्यामध्ये गणेशाची मूर्ती मिळाली. ओम नमस्ते गणपतये. हे मंदिर खूप साधेसुधे होते, तसे कौलारू गरज होते. या ठिकाणी अखंड नंदादीप पेवत असतो. कल्याणचे सुभेदार रामजी बिवळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. यावेळी वरद विनायकाचे छान असे दर्शन झाले. परंतु तळ्यात सापडलेली मूर्ती ही नसून ती सध्या एका मंदिराच्या मागील दत्त मंदिरात आहे असे समजले. ती पाहण्यासाठी गेलो असता त्या मूर्तीचे सुंदर असे दर्शन झाले. ज्या तलावात ही पाषाणाची मूर्ती सापडली तो तलावही या ठिकाणी पाहावयास मिळतो. आता आमच्या ट्रिपमधील शेवटचे तीर्थस्थळ म्हणजे पालीच्या बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी निघालो. हे अंतर साधारणतः 39 किलोमीटर आहे. हे मंदिर अंबा नदीच्या काठावर आणि सरळगडच्या किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले आहे. मंदिरात प्रवेश करताच मागे असलेल्या धुंडी विनायकाचे दर्शन घेणे महत्त्वाचे मानले जाते असे समजले. मूळ मंदिर लाकडी सागवानाचे असून त्याच्यावर सुंदर नक्षीकाम कोरलेले आहे. जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्याची किरणे मूर्तीच्या अंगावर पडतात. या मंदिराच्या दोन्ही बाजूस 2 तलाव आहेत. त्यातील एकाचे पाणी रोजच्या पूजेसाठी वापरले जाते. आणि हो, महत्त्वाचे म्हणजे या बल्लाळेश्वराला मोदकाऐवजी बेसनाच्या लाडूचा नैवेद्य दाखवतात. मग मित्रांनो, कशी वाटली अष्टविनायक यात्रा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास एक लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.